झी 24 तास एक पाऊल पुढे। की कसाबला फाशी देण्यात आली आहे हीच खरी तुकाराम ओंबळे यांना श्रद्धांजली ठरली आहे अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतायत। कसाबला फाशी देण्यात आल्यानंतर गिरगाव येथील ओंबळे यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। अतिरेकी अजमल कसाबला पकडण्यात मोलाची भूमिका बजावलेली आणि या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या तुकाराम ओंबळेंचा पुतळा आहे तो गिरगाव चौपाटीला उभारण्यात आलेला आहे। कसाबला फाशी देण्यात आल्यानंतर ओंबळेंच्या पुतळ्याला त्यांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी असंख्य नागरिक इकडे उपस्थित आहे। आपण त्यांच्याशीच बातचीत करूयात। मला सांगा, आज कसाबला फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे, तुम्हाला काय वाटतं? ऑफकोर्स त्यांना जी फाशी दिलेली आहे कसाबला ती श्रद्धांजली श्रद्धांजली मानू शकतो, पण एवढे ते खंत वाटतं की फक्त ह्या जो निर्णय झाला आणि 4 वर्ष लावले, हे जर लवकर दिलं असतं तर बरं झालं असतं। ओंबळेंबद्दल तुमच्या मनात आज सध्या काय आहे? सगळ्यात पहिले म्हणजे ओंबळ्यांना एक प्रणाम, कारण काही शस्त्र नसताना आणि अत्याधुनिक तर नाहीच नाही अशावेळी त्यांनी एका आपल्या ज्या खरोखर मराठी मनात जो काय कणखर आणि जो आहे तो आज त्यांनी दाखवून दिलेला आहे आणि खरोखर प्रत्येक मराठी जनाला याचा खरोखर आठवण राहील। तर आपण बघू शकतो तुकाराम ओंबळेंचा गिरगावच्या चौपाटीवर जो पुतळा उभारण्यात आलेला आहे तिथे असंख्य नागरिक त्यांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत आणि कसाबला जी फाशी देण्यात आली तीच खरी ओंबळेंना श्रद्धांजली ठरली आहे असं नागरिकांचं मत आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सह मेघा कुचिक, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।